लोक माझ्याकडे पाहून कमळाला मतदान करतील असं नारायण राणे यांनी म्हटलंय। रत्नागिरी सिंधुदुर्गात एकतर्फी लढत होणार। विनायक राऊतांनी गेल्या 10 वर्षात काय केलं ते सांगावं असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलंय। केसरकर आणि आमच्यात मतभेद नाहीत हेही नारायण राणे यांनी स्पष्ट केलंय। खूप मोठा आणि पारंपरिक मतदारसंघ, ज्येष्ठ व्यक्तींचा, दोडामार्गापासून चिपळूणपर्यंत कसा प्रचार यंत्रणाची स्ट्रॅटर्जी आहे? जवळपास 15 दिवस मी प्रचारात आहे। त्यामुळे निवडणुकीसाठी दोन्ही जिल्ह्यात आम्ही यंत्रणा उभी केलेली आहे। सिंधुदुर्ग पॅटर्न वेगळा आहे, रत्नागिरीचा वेगळा आहे। कसं बघता या सगळ्या पॉलिटिकल सिच्युएशनमध्ये? नाही, कमळ निशाणी जरी पहिल्यांदा आली असली तर नारायण राणे कोकणासाठी नवीन नाही ना। प्रत्येक लहान थोर मोठा माणूस नारायण राणेला ओळखतो। तेव्हा कमळ मी माझ्या हातात घेऊन लोकांपर्यंत जातो आहे, त्यामुळे लोक माझ्याकडे पाहून कमळाला मतदान करणार। बरोबर। संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे। हाय व्होल्टेज लढत होईल असं वाटतं? नाही, लढत वन साईड होईल। वन साईड मी विजय होणार। सर्व लोक वाट पाहतायत 7 तारीख कधी येते आणि नारायण राणेंना मतदान करतो। उद्धव ठाकरेकडून जे उमेदवार आहेत ते सुद्धा दावा करत आहेत विजयाचा। कसं या सगळ्या दावा करणं ते तोंडाने बोलायला काय आहे? गेल्या 10 वर्षात काय केलं ते सांगावं। पाण्याचा प्रश्न का नाही सोडवला? हे रस्ता हायवेची अवस्था बघा तुम्ही। आता या ठिकाणी शिवसेनेचा पण म्हणजे शिंदे शिवसेनेचा पण दावा या ठिकाणी होता। आता तुम्ही मनोमिलन ते संपलं बाबा। मनोमिलन झालं असं करायला? मनोमिलन चांगलं घट्ट मिठी मारून झालं। त्यामुळे आता आमच्यामध्ये काय मतभेद नाही। काय माझा प्रचार उदय आणि किरण दोन्ही चांगल्या प्रकारे करतायत, मी समाधानी आहे। दीपक केसरकर तुमचे अधिक घट्ट मित्र बनत चाललेत, हे समीकरण एकदम सिंधुदुर्गवासीयांना सुद्धा आणि रत्नागिरीवासीयांना सुद्धा एक वेगळं सगळ्या पत्रकारांनी मार्गदर्शन केलं की केसरकर दीपक केसरकर याला बरोबर घ्या आणि ते तुमचे चांगले मित्र आहेत आणि तुमचा प्रचार ते चांगल्या प्रकारे करू शकतील आणि म्हणून त्यांना सोबत ठेवतोय। बरोबर। माझा अंदाज 38 ते 40 जागा येतील। बरोबर आहे, पण शिंदे गट किंवा सगळे मिळून आम्ही 38 ते 40। 38 ते 40। उद्धव ठाकरे गटाची 0। उद्धव गट 0, एकही येणार नाही उद्धव, आम्ही येऊ देणार नाही। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।